नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी भक्ती यात्रा म्हणजे आषाढी वारी. दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत पंढरपूरला जातात. डोक्यावर तुळस, हातात टाळ, ओठांवर विठ्ठलाचं नाव आणि मनात अखंड भक्ती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी वारी 2026 मध्ये कधी सुरू होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संपूर्ण मुक्काम वेळापत्रक, रिंगण सोहळे, वारीचे महत्त्व, वारकऱ्यांचे अनुभव, पंढरपूर आगमन. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम लिहा. मित्रांनो, वारी ही फक्त यात्रा नाही, ही महाराष्ट्राची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरकडे निघतात. शेकडो वर्षांपासून ही सुरू परंपरा आहे. वारीमध्ये सहभागी होणारे लोक गरीब, श्रीमंत, शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध सगळे एकत्र चालतात. वारी शिकवते प्रेम, भक्ती, समानता आणि सेवा. मित्रांनो, 2026 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करणार आहे आणि लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी चालायला सुरुवात करतील. पालखी निघण्याच्या दिवशी आळंदीमध्ये प्रचंड गर्दी होते. सगळीकडे भगवे झेंडे दिसतात आणि वातावरण भक्तिमय होतं. आळंदी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीभूमी. पालखी प्रस्थानाच्या आधी भजन, कीर्तन, टाळ मृदुंग, दिंडी सोहळे यामुळे संपूर्ण आळंदी दुमदुमून जातो. वारकरी म्हणतात, माऊलींच्या नावातच आनंद आहे. आता पाहूया संपूर्ण पालखी मार्ग. आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आणि मग नंतर पंढरपूर. प्रत्येक गावात पालखींचे स्वागत फुलांनी केलं जातं. लोक वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचं पाणी, निवास व्यवस्था सर्व काही प्रेमाने करतात. दिंडी म्हणजे काय? वारीतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दिंडी. प्रत्येक दिंडी शिस्तीत चालते. दिंडीत अभंग, टाळ, विठ्ठल नामस्मरण सतत सुरू असतं. वारकरी अनेक किलोमीटर चालतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीच थकवा नसतो, कारण त्यांच्या मनात फक्त विठ्ठलाच्या भेटीची ओढ असते. रिंगण सोहळा. वारीतील सर्वात प्रसिद्ध क्षण म्हणजे रिंगण. रिंगणावेळी माऊलींचा घोडा मैदानात धावतो. वारकरी त्या धुळीला पवित्र मानतात. लोक म्हणतात, ही धूळ म्हणजे माऊलींचा आशीर्वाद. रिंगण पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. पावसातील वारी. आषाढ महिना म्हणजे पावसाळा. कधी मुसळधार पाऊस, कधी चिखल, कधी थंडी, पण वारकरी थांबत नाही. ते फक्त विठ्ठलाचं नाव घेत पुढे चालत राहतात. हीच खरी भक्ती आहे. पंढरपुरात आगमन. अनेक दिवस चालल्यानंतर वारकरी पंढरपूरला पोहोचतात. वाखरीपासूनच वातावरण अधिक भक्तमय होतं. विठ्ठल विठ्ठलचा जयघोष सुरू होतो आणि शेवटी विठ्ठलाचं दर्शन. तो क्षण शब्दात सांगता येत नाही. अनेक वारकरी भावुक होतात. वारकरी आपल्याला काय काय शिकवते? वारी शिकवते माणुसकी, प्रेम, सेवा, नम्रता, श्रद्धा. वारीमध्ये कोण मोठा नाही आणि कोणी लहान नाही. सगळे फक्त विठ्ठलाचे वारकरी असतात. मित्रांनो, तुम्हाला आषाढी वारी 2026ची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुन्हा भेटू आपण अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल.